नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये बाईक टॅक्सी सेवा काही कंपन्यांनी सुरू केली होती, परंतु हे बेकायदेशीर असल्यानं आणि आपला रोजगार बुडत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला होता। यामुळे परिवहन विभागानं यावरती कारवाई करत या कंपन्यांच्या दुचाकी टॅक्सी सेवा बंद केल्या होत्या, परंतु त्या आता पुन्हा सुरू होणार आहेत। राज्य सरकारनं ओला, उबर प्रमाणेच बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा मसुदा तयार केलाय। महाराष्ट्र ॲग्रिगेटर रेग्युलेशन 2024 असं या मसुद्याचं नाव असून मोटार वाहन विभागानं हा मसुदा मंगळवारी मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये मांडलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा याला दुजोरा दिला। ही नियमावली प्रवाशांच्या सुरक्षेला प्राथमिकता देऊन तयार केल्याचं त्यांचं म्हणणं आहे। ही एक नीतिगत निर्णय आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील 2 महिन्यात तो लागू केला जाणार आहे असेही ते म्हणाले। बाईक टॅक्सीमुळे नवीन रोजगार निर्माण होतील। याद्वारे महिलांना देखील रोजगार मिळू शकतो। ड्रायव्हर आणि पॅसेंजर यांच्यामधील सुरक्षेसाठी 2 सीटच्या मध्ये पुरेशी जागा सोडण्यासाठी स्टँड लावण्याचा विचार देखील आहे। याचा फायदा महिलांना होणार आहे। ॲप आधारित 4 चाकी किंवा दुचाकी टॅक्सी बोलवल्यानंतर ती 10 मिनिटात आली नाही तर चालकाला 100 रुपये दंड हा आकारला जाणार आहे। तो दंड प्रवाशाला दिला जाणार आहे। तसेच एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन आणि हॉस्पिटलसाठी केलेलं बुकिंग रद्द केल्यास टॅक्सी चालकाला 5 पट रक्कम दंड म्हणून आकारली जाणार आहे। परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी या नियमावलीचं प्रस्तुतीकरण केलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मुंबई आणि पुण्यासह आता पूर्ण राज्यभरामध्ये पुन्हा एकदा बाईक टॅक्सी सर्व्हिस सुरू होणार आहे। याद्वारे तुम्ही आता जशी कार बुक करत होतात ओला उबरवरनं, तशीच तुम्ही आता 2 व्हीलर सुद्धा बुक करू शकता, हे लक्षात घ्या। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।